नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर संदीप दंडवते आपला फॅमिली डॉक्टरमध्ये तुमचं स्वागत करतो। काय आहे की पेशंट आहेत किंवा सर्वसामान्य लोकांमध्ये एक मनामध्ये प्रश्न असतो की जो प्रत्येकजण मला विचारतो की सकाळी उठल्यानंतर पाणी प्यायचं का नाही प्यायचं। ऑफकोर्स याच्या संदर्भात खूप सारे मतमतांतर आहेत, त्याच्यात मी पडणार नाही। एक माझं वैयक्तिक मत किंवा काही अनुभव म्हणा किंवा थोडी रिसर्च ह्याच्यातनं जे कळालं आहे ते मी तुमच्यासमोर मांडू इच्छितो। पहिली गोष्ट आहे की सकाळी उठल्या उठल्या पाणी प्यायचं का, तर आयुर्वेदात असं सांगितलेलं आहे। कारण की पेशंट काय करतात की पेशंट प्रत्येकजण आयुर्वेदाचाच रेफरन्स देतात की आयुर्वेदानुसार आम्ही सकाळी उठल्या उठल्या पाणी पितो, पण तसं नाही आहे। आयुर्वेदानुसार सकाळी उठणं म्हणजे ब्राह्मी मुहूर्ते उत्तिष्ठेत, सकाळी 3 ते 3:30 वाजता उठायला लावले आणि या जगामध्ये आता सध्या कुणीही 3 ते 3:30 वाजता उठत नाही। त्यामुळे समजून घ्या, आयुर्वेदानुसार पहाटेचा काळ जो आहे तो वाताचा काळ असतो आणि त्यानंतर पित्ताचा काळ असतो जो की सूर्य उगवल्यानंतर चालू होतो। आपण सगळेजण आत्ता ह्या जगामध्ये कुणीही 3-3:30 वाजता उठत नाही। आपण उठतो तो 7, 7:30, 8 वाजता, काय जण तर 9-10 वाजता पण उठतात, सोडून द्या ती गोष्ट। पण ज्या आपण पित्ताच्या काळात उठतो त्यावेळेस जर आपण पाणी पिलं तर काय होतं, दोन्ही बाजूनी समजून घेऊया, आयुर्वेदाच्या बाजूनी पण आणि थोडं मॉडर्नच्या बाजूनी पण। पहिल्यांदा आपण आयुर्वेदाच्या बाजूने समजून घेऊ की आपलं जे जठराग्नी आहे, अग्नी आहे, तो अग्नीवर तुम्ही गार पाणी टाका किंवा गरम पाणी टाका, विजतोच ना। तशीच कन्सेप्ट आहे की जो अग्नी तेवणार आहे त्यावेळेस जर तुम्ही त्याच्यावर पाण्याचा मारा केला तर तो अग्नी विझणार आहे, तुम्हाला पचनाचे त्रास होणार आहेत, ठीक आहे। पण जर आपण मॉडर्नच्या बाजूने विचार केला की आपण एक संध्याकाळी सर्वसामान्य लोक 8-9 वाजता, जास्तीत जास्त 10-11 वाजेपर्यंत जेवतात। जेवणानंतर आपल्या पोटामध्ये अन्न म्हणजे स्टमकमध्ये जे अन्न आहे ना ते 2 ते 3 तासच राहतं, त्यानंतर ते पुढं सरकून जातं आणि मग त्याचं पचन होतं, बाकीच्या गोष्टी आहेत। पण काय असतं की ज्या वेळेस आपण खाऊन 2-3 तासाचा नंतर अन्न जे पुढं सरकून जातं त्यावेळेस पोटामध्ये म्हणजे स्टमकमध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड असतं की जे अन्न पचवायचं काम करतं। ते ॲसिड रात्रीपासून म्हणजे 12 वाजल्यापासून सकाळी उठेपर्यंत, समजून घ्या ऑन एन ॲव्हरेज 6 ते 7 वाजेपर्यंत पोटामध्ये तसंच पडून राहिलेलं असतं। ॲक्च्युली काय आहे की ज्यावेळेस आपण पाणी पितो, मग ते ग्लासभर पिऊ, तांब्याने पिऊ किंवा काही लोक म्हणतात की आम्ही लिंबू टाकून पितो, तूप टाकून पितो, जे काय आहे ते, ज्यावेळेस आपण अशा स्वरूपाने जास्तीचं पाणी पितो त्यावेळेस तिथलं ॲसिड न्यूट्रल होतं, कमी होतं, डायल्यूट होतं आणि पाण्यासोबत ते पुढं निघून जातं। आपल्या शरीरामध्ये असे काही मेकॅनिझम्स आहेत की ज्यावेळेस शरीराला ज्याची गरज असते, म्हणजे ॲसिड कमी झालं आहे तर त्याचे सिग्नल मेंदूपर्यंत जातात आणि ॲसिड वाढवतात, म्हणजे ॲसिडचं सिक्रेशन पोटामध्ये वाढतं, कमी होत नाही। त्यामुळे हे समजून घेण्याची गोष्ट आहे की आपल्याला सकाळी उठल्यानंतर त्या पोटातल्या ॲसिडला पचवण्यासाठी काहीतरी खायला देणं महत्त्वाचं आहे, म्हणजे दूध किंवा बाकीचे पदार्थ। आता मी तुम्हाला पहिल्यांदाच म्हटलं की हा माझा वैयक्तिक मत आहे किंवा माझे अनुभव आहेत, पण पेशंटनी ज्या पेशंटला मी सांगतो की तुम्ही सकाळी 3 वाजता उठून वगैरे जर पाणी पिणार असाल, पण पाणी पण कसं प्यायला सांगितलं आहे, तांब्याच्या भांड्यामध्ये 24 ते 48 तास ठेवलेलं पाणी 1 ग्लास प्यायला सांगितलं आहे आयुर्वेदानुसार। तर याचा एकच सारांश आहे की सकाळी उठल्या उठल्या पाणी प्यायचं का, तर नक्कीच नाही। सकाळी उठल्यानंतर जर तुम्ही पाणी पित राहिला तर तुमचे ॲसिडिटीचे आणि कॉन्स्टिपेशनचे म्हणजेच मलावष्टंभाचे आजार कधीही कमी होणार नाहीत। तुम्ही सकाळी उठल्या उठल्या अनुशापोटी दूध प्या किंवा काहीतरी हलकासा खा, नाश्ता खा किंवा रात्रभर भिजवलेल्या मनुका सकाळी उठल्यानंतर खा, त्याने पचनालाही मदत होते आणि पोट साफ व्हायलाही मदत होते। अशा व्हिडिओसाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।